लाखादूर तालुक्यातील जनतेला सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली मिळण्यासाठी 1 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अत्याधुनिक मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री पंकज मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला। या प्रशासकीय इमारतीचं वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीमध्ये तहसील कार्यालय, उपकोषागार कार्यालय, सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालय, लोक अदालत कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय असे विविध कार्यालयाच्या सर्व सेवा जनतेला एकाच जागी उपलब्ध होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे विधिमंडळाने सांगितलं की जो कर्मचारी अशा अवैध व्यवसायात दिसेल त्यांना नोकरीतनं बडतर्फ करण्याची योजना सरकारने तयार केलेली आहे। सस्पेंड नाही, बडतर्फ करण्याची। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या गावात जुवा आहे, सट्टा आहे, दारू आहे, एक साधा SMS माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला केला, डायरेक्ट ओपन त्याचा मेसेज आहे, 24 तास मेसेजवर आहे। मी 24 तास मेसेजवर आहे। मला एवढं सांगितलं हे गाव आहे, इथे दारू आहे, इथे सट्टा आहे, इथे जुवा आहे, इथे तस्करी आहे, इथे गोहत्या आहे, जे काही तुम्ही सांगाल, फक्त मला तुमचं नाव मी सांगणार नाही। भंडारा जिल्ह्याच्या सर्व जनतेला मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला त्यांचं नाव जाणार नाही, ते गोपनीय राहील। तुमच्या जीवाचं रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे। आणि म्हणून लाखांच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करताना एक आपण नवीन अध्याय सुरू केला आहे। खरं तर या इमारतीमध्ये हा लोकार्पण करण्याचा सोहळा एवढा पुरता नाही आहे, या परिसरातली कायदा सुव्यवस्था अधिक बळकट करणे